हॅलो हाय नमस्कार, मी आहे काजल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज हा आहे माझा मुलगा वीरेंद्र आणि याला कृष्णाच्या गेटअपमध्ये तयार करणार आहे आज। तर त्यासाठी मी घेतली आहे एक ओढणी माझी, जी लांबीलाही भरपूर होती आणि रुंदीलाही भरपूर होती, म्हणजे जेणेकरून त्याच्या हाईटला ती बरोबर सूट होईल एवढी होती। मग त्याला फ्रंट साईडने गाठण मारून घेतली मी आणि त्यानंतर जो हाफ पोर्शन होता ओढणीचा तो बॅक साईडने टक करून घेतला आणि त्यानंतर परत फ्रंट साईडने त्याला टर्न करून घेतलं आणि मग प्लेट्स बनवून ते टक केल्या आणि सेम दुसऱ्या बाजूने प्रोसिजर फॉलो केली। त्यानंतर एक दुपट्टा घेतला, माझ्याकडे येलो कलरचा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी रेड कलरचा घेतला आणि त्याच्या पण प्लेट्स व्यवस्थित घालून घेतल्या, कारण की वीरची तब्येत एकदम वीक आहे त्या आणि मग व्यवस्थित प्लेट्स घालून घेतल्यानंतर मी त्या अरेंज करून घेतल्या आणि ओढणीचे दोन्ही टोक आहेत त्या साईडने फ्रंट साईडला त्याला अटॅच करून घेतल्या। तर अशा प्रकारे अगोदर बघायचं आपल्या तर बघून घ्यायचं की मुलाची हाईट किती आहे आणि त्याप्रमाणे फ्रंट साईडला दोन्ही ओढणीचे टोक व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत प्लेट्स घालून आणि ते व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पिन लावून घेतली आहे, जेणेकरून ती ओढणी शोल्डरवरून निसटणार नाही आणि बॅक साईडने टर्न करून घेतला आहे आता। तर जसं फ्रंटने अरेंज केले आहेत प्लेट्स तशाच बॅक साईडने पण अरेंज करून घ्यायचे आहे आणि पिन लावून ते व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी फोल्ड केली ती ओढणी आणि पिनअप करून घेतली आहे, जेणेकरून त्याचा शेप हा व्यवस्थित दिसेल फ्रंटचा आणि बॅकचा। आणि ज्या फ्रंट साईडने जे ओढणीचा टोक आहे त्या आतली बाजूचा पदर जो आहे तो बॅक साईडला पिनअप करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अशीच प्रोसिजर सेम दोन्ही साईडनी फॉलो करायची आहे। तर असा हा लुक दिसणार आहे आणि वरचा पदर तो तरंगायला नको म्हणून पिनअप मी डायरेक्ट त्या वरच्या यालाच अरेंज करून घेतला आहे। त्यानंतर फायनल लुक असा दिसत होता आणि मग त्यानंतर वीरेंद्रला जे मोत्याची ज्वेलरी होती माझ्याकडे ती त्याला घातली आहे। तर अशा प्रकारे दिसतो आहे वीर। त्यानंतर मग एक दुपट्टा होता जो बांधणीचा आहे आणि एक रिंग होती घरामध्ये, तर त्याला तो दुपट्टा व्यवस्थित लावून घेतला आहे त्या रिंगला, जेणेकरून ते डोक्याची जी पगडी आहे ती निसटणार नाही। तर अशा प्रकारे फायनल लुक हा वीरेंद्रचा दिसतो आहे। त्यानंतर त्याला गंध लावून घेतला आहे। तर तुम्ही तुमच्या मुलाला असं श्रीकृष्णाचं रूपमध्ये बनवू शकता। तर अशा प्रकारे फायनल लुक हा वीरचा आहे। तर अशा प्रकारे वीरेंद्रचा हा फायनल लुक तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा प्रकारे रेडी करू शकता। आता माझ्याकडे मोराचा पीस अवेलेबल नसल्यामुळे मी वीरेंद्रला लावला नाही आहे, पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की लावा, जेणेकरून कृष्णाचं परफेक्ट रूप तुम्हाला बघायला मिळेल। आणि आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहील। तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि काही जर क्वेरी असेल तर कमेंट कराल।